आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा आणि मतदारांशी मोठ्या प्रमाणात संपर्क करावा आणि आमचे महायुतीचे कार्यकर्ते यांच्याबरोबर या प्रचारामध्ये सहभागी होण्यासाठी मी आणि आमचे नेते प्रवीण दरेकरजी, आज प्रकाश दरेकरजी यांच्याबरोबर सोसायटीचे सर्व प्रतिनिधी, गृहनिर्माण सोसायट्यांचे, त्यांच्याबरोबर बैठक झाली. दुसरं, कार्यकर्ते जे प्रत्यक्षात मतदारांना काढणार आहेत त्या मतदारांना काढणाऱ्या कार्यकर्त्यांशी संवादाची बैठक झाली. दोन्हीकडे प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद होता. आपल्या समाजातील खोजा समाजाचे प्रतिनिधी यांनी सुद्धा आज समर्थन त्या ठिकाणी घोषित केलं. तिकडून आज या विभागामध्ये लक्ष्मीनगर, सिंग इस्टेट या विभागामध्ये असलेल्या प्रीतमताई पंडागळे यांच्या प्रचारार्थ प्रवीण भाऊ आणि मी आलो. आज या ठिकाणी वन जमिनीवरच्या असलेल्या झोपडपट्टीवासियांना सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन जो जिल्हा नियोजनमध्ये आम्ही ठराव केला की त्या झोपडपट्टीवासियांना इथेच वन जमिनीच्याच काही भागावर पुनर्विकसित करणे, या ठरावाचं मूर्त स्वरूप सुप्रीम कोर्टासमोर जाऊन आणण्याच्या कायदेशीर प्रक्रियेला आम्ही अगोदरच सुरुवात केली. जनतेचा सहभाग आणि समर्थन त्यामध्ये आहे. पात्र अपात्रच्या विषयामध्ये झोपडपट्टीधारकांची समस्या याबद्दलही मार्गदर्शन केलं. या अगोदर नवनाथ बन आमचे उमेदवार वॉर्ड क्रमांक 135, तिथे एक अपक्ष उमेदवार धनाजी शेळके यांनी आज समर्थन घोषित केलं, त्यांना पक्षप्रवेश दिला. त्याआधी सुहास आडिवरेकर वॉर्ड क्रमांक 95 वांद्रे पूर्व इथे कार्यकर्त्यांना संबोधन, जाहीर सभा आणि पदयात्रा. त्याआधी वॉर्ड क्रमांक 99 खारदांडा या भागात जितेंद्र राऊत आमचे उमेदवार आहेत, त्यांचा प्रचार फेरी. या सगळ्यामध्ये पूर्ण दिवस सकाळपासून आतापर्यंत प्रचंड जनतेचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो आहे. सर, काय वाटतं 15 तारखेनंतर कशा प्रकारच्या चित्र बघायला मिळणार आहेत? ठाकरे बंधू ते मराठीचा मुद्दा घेतला आहे, मुंबईचा मुद्दा घेतला आहे, ते टिकणार आहेत का? मुंबईकरांनी ठरवलं आहे आता थांबायचं नाही, आता प्रगती आणि विकासाबरोबर जायचं. मुंबईकरांनी ठरवलं आहे जो संस्कृती रक्षणाचं काम करील आणि आमच्या स्वप्नांची पूर्तता पण करील त्याबरोबर राहायचं. मुंबईकरांनी ठरवलं आहे प्रथा परंपरा आमच्याबरोबर जो जपवणूक करेल आणि प्रगतीचा आलेख पण वर घेऊन जाईल त्यांच्याबरोबर राहायचं. याचाच अर्थ महायुतीबरोबर राहायचं. विरोधकांचा सुपडा साफ होईल आणि महायुतीचा प्रचंड विजय होईल. सर, राज ठाकरेंनी एक जोरदार टीका केलेली आहे. अण्णामलाईचा व्हिडिओ दाखवत राज ठाकरेंच्या मुख्यमंत्र्यांचा हंगाबोल केलेला आहे. ठाण्यातील सभेतून राज ठाकरेंनी लावडे तो व्हिडिओ म्हणतात 2 व्हिडिओ दाखवले. एक व्हिडिओ असा आहे की विमानावरील गर्वाचा व्हिडिओ आज दाखवत आहे आणि तर दुसरा अण्णामलाई यांचा व्हिडिओ दाखवत त्यांनी टीका केलेली आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी यावर उत्तर दिलेलं आहे. अण्णामलाई काय आमचे राष्ट्रीय नेते नाहीत, त्यांच्या वक्तव्याला फार गांभीर्याने घ्यावं असं नाही. मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट सांगितलं आहे की मुंबई मराठी माणसाचीच, मुंबई महाराष्ट्राची. जोवर चंद्र सूर्य तारे आहेत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळा करण्याची चर्चाही होऊ शकत नाही. त्यानंतरही असे प्रकार करणारा राज ठाकरेंना माझा सवाल आहे, इथे लुंगीवर टीका करा आणि घरामध्ये लुंगी डान्स करणाऱ्या शाहरुख खान बरोबर बसा. इथे लुंगीवरून बोला आणि लपून लपून घरामध्ये मद्रासी किंवा चेन्नईची कॉफी पिया, हे धंदे त्यांनी करू नये. सर, लुंगीवरती असं पाहायला गेलं तर रवींद्र चव्हाण यांनी एका सभेत लुंगी घालून त्या दाखल झाले होते, त्याच्यावरती संजय राऊत यांनी टीका केली. बालिश आणि अर्धवट आहेत संजय राऊत. आणि मग या अर्धवटकारांना उत्तर द्यायचं असेल तर एवढंच सांगेन, तुम्हाला रवींद्र चव्हाण यांनी लुंगी का घातली माहिती नसताना तुम्ही विधान केलं म्हणून तुम्ही अर्धवट राव आणि अशा पद्धतीचं हीन राजकारण करताय. म्हणून तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर राजकीय तुमची पॅन्ट पण लोक काढणार आहेत, तुम्हाला निवस्त्र करणार आहेत आणि तुमच्या सामनाच्या भाषेत सांगायचं झालं तर राजकीय नागडे पण तुमच्याकडे येणार आहे. याचं कारण एक कर्मठ कार्यकर्ता नेता कसा असतो हे रवींद्र चव्हाण साहेबांनी दाखवलं. स्वतःचा गुडघा, पाय याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात आघात आणि त्रास होतोय. आपली निकर आणि आपली पॅन्ट सुद्धा घालायला अडचण, अशा वेळेला ते
लुंगी आणि धोतर घालून प्रचार काम करतायत, अशा कर्मठ कार्यकर्त्यावर टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. तुमची राजकीय पॅन्टच लोक काढतील एवढं संजय राऊतांना मी सांगेन. 150+ आणि युतीचा महापौर मराठीच हिंदूच होईल. नाही ते आम्ही आपापसात ठरवू. काल आदित्य ठाकरेंनी प्रचारादरम्यान असं सांगितलेलं आहे की 25 वर्षाचा कार्य अहवाल आम्ही सादर केले, मात्र भाजपने 4 वर्षात वाट लावलेली आहे असं देखील त्यांनी वक्तव्य केलं. 25 वर्षात केलंय काय? खड्डे युक्त रस्ते, दर पावसात तुंबणारं पाणी, ब्रिमस्टोवरचं अपुरं काम, बंद पडलेल्या मराठी शाळा. 25 वर्षामध्ये केलंय काय? हां, 2चे 12-15 पेंग्विन मात्र झाले, पण त्यात काही कर्तृत्व त्यांचं नाही, ते त्या झूच आहे. आणि म्हणून त्यांनी आम्हाला शहाणपण शिकू नये. 4 वर्षात आम्ही केलेल्या कामाचं श्रेय लुटायला काय येत आहे हा त्यांना आमचा सवाल आहे. ही शेवटची लढाई आहे. जर ही निवडणुकी जर हारलं तर जेवढं सरकारी जमाने सर्व अडाणीचा घशात घालणार आहे भाजपच्या, असं त्यांचं टीका आहे. मी त्याचं उत्तर देवेंद्रजींनी काल दिलं आहे. ठाकरे बंधूंची सभा झालेली आहे, त्या नाव रे तो व्हिडिओ, त्याच्यामध्ये पूर्णपणे देशात किती प्रमाणे अडाणी प्रोजेक्ट काल देवेंद्रजींनी त्यावर उत्तर दिलेलं आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये वन विभागाचा प्रश्न आहे. मी आताही म्हटलं, हा गंभीर आणि आवश्यक प्रश्न आहे. वन जमीन खाजगी असो वा सरकारी, खरं तर काही खाजगी जमीन वन नंतर घोषित झालं. लोक आणि झोपड्या राहत त्यावर चाळी आधीपासून होत्या, आणि या सगळ्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेलं आहे. यावर कायदेशीर मार्ग काढणं आवश्यक आहे. तो कायदेशीर मार्गाची प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेचा पहिला भाग म्हणजे ज्या ठिकाणी या वनजमिनी येतात, खाजगी किंवा सरकारी, आणि तिथे राहणारे जे वनजमिनीवरचे झोपडपट्टीधारक किंवा चाळीतील रहिवासी आहेत, त्यांना इथेच पुनर्विकसित करण्यासाठी संरक्षण पर्यावरणाचं करून वनाला इजा न पोचवता सुद्धा काही भाग या वन विभागातला वन अघोषित करणं, आणि काहीशा भागात त्या पूर्ण त्या विभागातील नागरिकांचं पुनर्वसन करणं. याचा अर्थ काही अघोषित केलेल्या वनात सगळे इथेच पुनर्विकसित होणं, आणि आज भारग्रस्त असलेल्या संपूर्ण वनघोषित जागेवरील झोपडीपातक धारक पुनर्वसित झाल्यावर ती जागा वनासाठी मोकळी होणं. या पद्धतीचा ठराव सन्माननीय प्रवीण दरेकर, प्रकाश सुर्वे, संजय उपाध्याय यांनी मांडला. तो ठराव आम्ही मंजूर केला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये वन विभागाचे अधिकारी, आमच्या लॉ अँड ज्युडिशरीचे अधिकारी, कलेक्टरचे अधिकारी यांची बैठक घेऊन त्या प्रस्तावावर कोर्टासमोर जाण्याआधीचे कागदपत्र तपासणी झाली. त्या कागदपत्र तपासणीचा प्रस्ताव बनल्यावर तिसरी बैठक त्या ठिकाणी पुन्हा वन विभागाचे सचिव, महसूल विभागाचे सचिव आणि गृहनिर्माणाचे सचिव यांच्याबरोबर आम्ही केली. हेतू एवढाच की आमच्या वनजमिनीवरच्या झोपडपट्टीधारकांना तिथेच पुनर्विकसित करावं. त्या बैठकीनंतर सुप्रीम कोर्टासमोर ॲफिडेव्हिट करण्याच्या प्रक्रियेपर्यंत आम्ही गेलो. माननीय मुख्यमंत्र्यांनी 4थ्या टप्प्यामध्ये विधान परिषदेत उत्तर देताना ह्याच अघोषित काही भाग वनजमिनीचा करून त्याला पुनर्विकसित सगळ्यांना तिथेच करावं याची घोषणाही केली. हे 4-5 टप्पे आम्ही केलेत, आणि त्यात यश आम्हाला मुंबईकरांसाठी मिळणार. शेवटचा दिवस आहे, मुंबईकरांना काय आव्हान करणार आहे? मतं महायुतीला द्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.